नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद पाटील, संचालक ओम साईराम कृषी सेवा केंद्र, आबोना, बोरगाव, पिंपळा, विसापूर. परत तुमच्याबरोबर स्वस्तात मस्त अशा स्टेटमेंटने आलोय. आज आपण मिरचीच्या प्लॉटवर आलोय. मिरची 23 दिवसाचा प्लॉट झालाय कंप्लीट आज. कंप्लीट 23 दिवसाचा प्लॉट आहे आणि प्लॉटमध्ये ज्या प्रारंभिक ज्या आपण काही गोष्टी करतो त्या तुमच्यापर्यंत आज पोहोचवायच्या आहेत. त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ. मित्रांनो, ही व्हरायटी आहे संजय गोपीचंद साबळे यांची. सॉरी, मिरची आहे संजय गोपीचंद साबळे यांची, गोसराणे शिवारात. मिरची कोणची आहे? मिरची ही 786 आहे आणि खाली प्लॉट बघू शकता. किती झाड आहे सर्व? 34,000 झाड आहे सर्व ह्या प्लॉटमध्ये आणि तिकडं बाकी तिकडं 7,000, म्हणजे 41,000 झाड आहे पूर्ण. 41,000 झाडं लावले, पण त्यांना भेसळ डोस पासून आतापर्यंत आणि मिरची हार्वेस्ट होऊन मिरची उपटेपर्यंत गेल्या 3 वर्षापासून मी ट्रीटमेंट देतोय. ट्रीटमेंट मागच्या वर्षी पण त्याचा एक व्हिडिओ टाकला होता आपण 786चा. खूप छान मिरची होती. आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं, आपण ह्या मिरचीला जो बेसिक डोस आहे, बेसिक डोस जो टाकतो आपण, तो टाकला होता एकरी 9-24-24. त्याच्यानंतर आपण निंबोळी पेंड दिलं होतं, बेन्सल दिलं होतं, मायक्रोरायझा दिलं होतं आणि फिफ्रोनिल GR दिलं होतं. याच्या व्यतिरिक्त काही टाकलेलं नाही. मिरचीला आज झाले आहेत 23 दिवस. 23 दिवसात एक थेंब पाणी चालू केलेलं नाही. फक्त मिरची लागवडीला जे पाणी चालू केलं होतं आपण, मिरची लागवडीला बेल गच्च भिजवला होता, म्हणजे डायरेक्ट खालीपर्यंत पाणी आलं होतं, एवढा वेळ आपण भिजून घेतला होता. त्याच्यानंतर एक थेंब सुद्धा पाणी गेलेलं नाही. पण आपण मिरचीला जी ड्रिंचिंग देतो, ड्रिंचिंग सर्वात महत्वाच्या, पहिल्या 2 ड्रिंचिंगा सर्वात महत्वाच्या आणि त्याच्यानंतर आपण एक प्लेन ड्रिंचिंग देतो. ती प्लेन ड्रिंचिंगची डेस जे दिवस आहेत ते सापडले पाहिजे. जेव्हा तुम्ही प्लेन ड्रिंचिंग देता ना, तेव्हा खूप छान रिझल्ट येतात. म्हणजे 2 ड्रिंचिंगा लिक्विडाच्या आणि तिसरी ड्रिंचिंग ती द्यावी लागते. त्याचे दिवस ठरलेले आहेत. त्या दिवसातच गेलेली पाहिजे. मिरची 23 दिवसाच्या मानाने तुम्ही बघू शकता मिरचीचे फुटवे, मिरचीची वाढ, काळोखी, पानांची संख्या. बारीक मिरची आहे, पण पत्ती जाड मिरचीचे जेवढे जसे पानं राहतात, शिमला मिरचीचे जसे पानं असतात तशी मिरचीचे पानं आहेत. याला वेगळं काही केलेलं नाही. पहिली ड्रिंचिंग आपण 19-19 ह्युमिक दिली होती. दुसरी ड्रिंचिंग आपण त्यांना 1261 एक अॅमिनो ऍसिड आणि त्याच्यात अजून एक वस्तू टाकलेली होती. सर्वच गोष्टी शेअर नाही करू शकत, कारण प्रत्येकच गोष्टी शेअर करायसारखी नसते. काही काही गोष्टी त्या कळत न कळत, इच्छा नसताना टाकावं लागतात. तशा बी गोष्टी काही दुसऱ्या ड्रेसिंगमध्ये मी टाकतो. आपण पहिला स्प्रे त्यांना वेगळा काहीच काढला नव्हता. जसं कंटिन्यू सांगतो आपण, ॲक्ट्रा, टॅग्रॉन, टॅगबॉयचा पहिला फवारा काढला होता 8व्या दिवशी मिरची लावल्यानंतर, म्हणजे दुसऱ्या ड्रेसिंगच्या वेळेस. त्यांना आपण आता तिसरी ड्रेंचिंग भिजवली. आता तिथं टीप दिसत असतील. ते जे टीप आहेत त्याच्यात आपण झायटॉनिक नर्सरी किट भिजवत घातली आहे आणि त्याच्यात गूळ टाकलाय. बाकी त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. यांना दुसरा स्प्रे आपण दिला होता ॲमिनोफर्ट, जे पुमा क्रॉप केअरचं ॲमिनोफर्ट दिलं होतं. त्याच्यात फिफ्रोनिल दिलं होतं आणि साधं एक बुरशीनाशक दिलं होतं. ही दुसरी फवारणी झाली आणि तिसरी फवारणी त्यांना PI कंपनीचं टोमॅटो दिले. एकरी 400 ml प्रमाणात त्यांना स्प्रेला दिलंय. रिझल्ट त्याचे पण खूप छान दिसत आहेत. आता त्यांना परत एक स्प्रे आपण तोच देणार आहे, PIचा टोमॅटो, जो अँटीव्हायरसचं काम खूप छान करतो. सीविड बेस औषध आहे. रिझल्ट छान आहेत. आता ह्या स्टेजला तुम्ही, ढगाळ वातावरण झालंय त्याच्यामुळे थ्रिप्स त्रास देईल, आळी त्रास देईल आणि थोडे कर्लचा प्रॉब्लेम येईल. त्याच्यामुळे ह्या वातावरणात एक अँटीव्हायरस, कुठलंही एक साधं बुरशीनाशक आणि एक
चांगलं कीटकनाशक असं स्प्रे केला पाहिजे. मित्रांनो, मिरची पिकात खूप काही अवघड आहे असं काही नाही. मिरची पीक खूप सोपं आहे, पण त्याची टेक्निक सापडली पाहिजे. आता 23 दिवसाचे प्लॉट लोक म्हणतात की प्लॉटांमध्ये 23 दिवस फुटे व्हायला लागतात. असं काही नाही. नियोजन जर व्यवस्थित केलं, पहिल्या फवारण्या, पहिले ड्रेंचिंग ह्या जर परफेक्ट सापडल्या, मित्रांनो, फक्त केलं म्हणून केलं नाही. समजा पहिली ड्रेंचिंग 19-19 केली, मग किती बी घेतलं आणि सोडून दिलं, हे नाही. तुम्ही डे वाईज कॅल्क्युलेट करा. डे वाईज कॅल्क्युलेट करायला शिका आणि डे वाईज त्याचं जे प्रमाण आहे ते घ्यायला शिका. कारण 19-19 तर कोणी बी सोडतं, युनिक बी कोणी बी सोडतं, पण मग त्याचं प्रमाण नाही सापडत, त्याच्यामुळे हे खेळ होता. फुटवे निघाले. मी पण मग बरेच शेतकरी म्हणतात मी पण 19-19 मिक्स सोडलं, मग माझी मिरचीला तसा रिझल्ट नाही आला जसं तुम्ही दिलं. त्याचं प्रमाण महत्वाचं आहे. आणि वातावरणात कशा पद्धतीने गेलं पाहिजे ह्या बी गोष्टी महत्वाच्या आहेत. ह्या मी लपवतोय किंवा कोणाला ऐकवतोय असं नाही, पण ह्या गोष्टी खरंच महत्वाच्या आहेत. मी बरेचसे प्लॉट घेतलेत, माझे बरेचसे प्लॉट आहेत. माझ्या प्लॉटांमध्ये, लोकांच्या प्लॉटांमध्ये बराच सारा फरक आहे. आणि राहिला विषय फवारण्या, बरेचसे लोक सांगतात मग हेच मारलं पाहिजे तेच मारलं पाहिजे, एवढ्या दिवसात तेच गेलं पाहिजे. काही नाही, तुम्ही साध्या फवारण्या बी घेतल्या ना तरी चालतील, पण प्लॉट ट्रेस मध्ये जाणार नाही. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. साध्या फवाऱ्या घेतल्यानंतर तुमचा प्लॉट ट्रेस मध्ये जाऊ शकत नाही. आणि साधं साधं एखादा बुरशीनाशक, कीटकनाशक मारत राहा. पाण्याचं नियोजन व्यवस्थित करा. पाण्याचं नियोजन व्यवस्थित झालं, ड्रेंचिंग, पहिल्या 2 ड्रेंचिंग आणि तिसरी पाण्याची ड्रेंचिंग, ही गोष्टी लक्षात ठेवा. तिसरी ड्रेंचिंग आपल्याला प्लेन पाण्याची करावं लागते, पण त्याचे दिवस ठरलेले आहेत, त्या दिवसातच ती गेली पाहिजे. ते मी तुम्हाला शेअर करेलच. प्लॉटला टोमॅटोमध्ये आपल्या सॉरी मिरचीमध्ये खूप लोक घाबरून जातात, पण घाबरायची काहीच गरज नाही. एकदम साधा साधा सिंपल सिंपल 43 दिवसपर्यंत, 40 दिवसापर्यंत, आणि 43 दिवसानंतर 43 ते 52 दिवस खूप महत्वाचे आहेत, हे लक्षात ठेवा. ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्या पिरियडमध्ये चांगला एक बुरशीनाशक, एक कीटकनाशक आणि एक सीवीड प्लस मायक्रोन्यूटन गेलं पाहिजे. तो मी एक व्हिडिओ बनवणार आहे. मित्रांनो, आता तुम्ही प्लॉट बघू शकता. प्लॉट हा 31,000 रोप आहे. तिथं 31,000 झाडं लावलंय आणि 31,000 मध्ये 2 व्हरायटी, 3 व्हरायटी आहेत त्यांच्या. 3